गायरान जमिनीत सौर ऊर्जा प्रकल्प व बाजार समिती करू नये अशी विविध मागण्यांसाठी माणिकनगर येथे 1 तास रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक ठप्प, 300 आंदोलनकर्त्यांना अटक। सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर भवन येथील गायरान जमिनीत सौर ऊर्जा प्रकल्प व बाजार समिती करू नये अशा विविध मागण्यांसाठी सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर भवन येथे बुधवारी दुपारी 1 वाजता 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 1 तास वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी 300 आंदोलनकर्त्यांना अटक केली। सरकार राज्यात ठिकठिकाणी गायरान जमिनीत बळजबरीने सौर ऊर्जेचा प्रकल्प करण्याच्या नावाखाली बळाचा वापर करून गायरान जमीनधारकांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे। सरकारच्या या दंडेलशाहीच्या विरोधात व गायरानधारकांचा न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन संलग्न BKMU व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भवन येथे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही यावर ठाम असलेल्या जवळपास 300 आंदोलनकर्त्यांना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांनी अटक केली। त्यानंतर सायंकाळी त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले। यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। विविध मागण्यांचे निवेदन यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, तलाठी पाटील यांना देण्यात आले। आंदोलनकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची वाहने अपुरी असल्याने खासगी वाहनांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली। या रास्ता रोको व जेल भरो आंदोलनाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड सय्यद अनीस, लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश कसबे यांनी केली। यावेळी कॉम्रेड मिर्झा असलम, कॉम्रेड इंदुमती केवट, कॉम्रेड पूजाराम कांबळे, कॉम्रेड त्र्यंबक शेजूळ, कॉम्रेड कडुबा साळवे, कॉम्रेड बाळू पाटील शिंदे, माणिक शेजूळ, प्रताप चव्हाण आदींनी केले। यावेळी अशोक गायकवाड, सुनीता दांडगे, अरुण आरके पंगा, सौरभ पवार, सय्यद अनवर, भीमराव भिगड, भाऊसाहेब कळब, पंडित थोटे, त्याचबरोबर सुखदेव कांबळे, सुरेश कांबळे, सोमीनाथ कांबळे हजर होते। भवन येथे ज्या 45 एकर गायरान जमिनीवर बाजार समिती व सौर ऊर्जा प्रकल्प होत आहे त्या जमिनी जवळपास 50 शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत। कुणी त्या कसत आहेत तर कुणी त्या जमिनीवर राहत आहेत। येथे हे प्रकल्प झाल्यास गायरान जमीनधारक रस्त्यावर येतील, ज्यामुळे या गायरान जमिनी मोकळ्या आहेत। येथे हे प्रकल्प उभारावे। ज्या जमिनी लोकांच्या ताब्यात आहेत ते शेतकऱ्यांना कसायला घ्यावे हा प्रश्न सिल्लोड सोयगाव तालुक्याचा आहे। बळजबरी केल्यास आणखी मोठे आंदोलन केले जाईल अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड सय्यद अनीस यांनी दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.